संदर्भात प्रयत्न चाललेला आहे। आता याच्यामध्ये विशेषतः पुणे विभागातला जो कोल्हापूरचा साताऱ्याचा घाट सेक्शन आहे किंवा घाटाचा जो भाग आहे या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट आहे आणि पावसाची जो काही तीव्रता आहे ती या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। आपण जर इकडे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आलो तर या ठिकाणी बीड, लातूर आणि नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे। मागच्या काळात हिंगोली, परभणीतही पाऊस जोरात आला, पण आताच्या परिस्थितीमध्ये गेले 2 दिवस आणि पुढचे 3 दिवस बीड, लातूर आणि नांदेड इथली पूरस्थिती जी आहे ही जरा संभावित आहे। विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड च्या भागामध्ये जो मुक्रमाबाद आहे त्या ठिकाणी जवळपास 206 mm पाऊस पडला, म्हणजे ढगफुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे जवळपास 5 लोक बेपत्ता झाले, 150 पेक्षा जास्त जनावरांचा वाहून गेल्याचा किंवा मृत्यू झाल्याचा संभव आहे आणि विशेषतः खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते। NDRF ची टीम, SDRF ची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिलिटरीची टीम देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। मिलिटरीलाही आपण पाचारण केलं होतं, तेही त्या ठिकाणी पोहोचल्यात। रामणगाववरनं 226 लोकांना त्या ठिकाणी काढलेलं आहे। अजून 3 गावातनं लोक काढण्याचं काम चाललेलं आहे आणि आता थोडा पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे त्या ठिकाणून लोकांना आता काढता येत आहे आणि लोकांना सुखरूप काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे। आपण जर छत्रपती संभाजीनगरचा हा किंवा या 3-4 जिल्ह्यांचा विचार केला तर जवळपास 800 गावं ही पाण्यामुळे बाधित झालेली आहेत आणि साधारण 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं आहे। तेलंगणाचा जो श्रीराम सागर आहे त्याचंही विसर्ग जो आहे तो आता कमी करायला आपण विनंती केली आणि आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी 1 लाख क्युसेक्सवरनं तो 75,000पर्यंत कमी केलेला आहे। त्यामुळे ही तीव्रता जी आहे ती कुठेतरी कमी होईल। आता इसापूर आणि विष्णुपुरी हेही आता इशारा पातळीकडे चाललेले आहेत, म्हणून तिथलाही विसर्ग वाढवलेला आहे। विशेषतः विष्णुपुरीकडे अधिक लक्ष आपल्याला द्यावं लागेल, कारण आता जर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्याचा धोका मग पुढे नांदेडपर्यंत सगळा संभावित आहे आणि त्याही दृष्टीने सगळा जो प्रयत्न आहे तो सगळा प्रयत्न चाललेला आहे। पोचमपाडच्या संदर्भातही नीट कोऑर्डिनेशन तेलंगणा सरकारची चाललेलं आहे आणि आपण जी काही विनंती त्या ठिकाणी केलेली आहे त्यानुसार पातळी जी आहे ती त्यांनी ठेवलेली असल्यामुळे त्या ठिकाणी आता तरी गोष्टी कंट्रोलमध्ये आहे। नागपूर विभागामध्ये